tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. विशाल आणि अलंकार यांची जोडी मैदानामध्ये पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुल करण्यात पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा आजरा पुन्हा एकदा ऑन साइड हा मध्ये चेंडू नो मॅच लाईन मध्ये भरताना तिथे चौकार की षटकार पंचाचा निर्णय बाकी पेंडिंग आहे आणि पंचाचा निर्णय चौकार झालेला आहे षटकातील पद्धतीने हाताळण्याकरता गोलंदाज प्रदीप हा चेंडू लाफ होतोय क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय मात्र धावत राहावं लागतंय का बघायचंय आणि चेंडू निघून जाईल पुढे एकदा सीमा पार 4 धावा चौकार षटकातील पुढचा चेंडू विशाल करता आणि हा प्रदीप फटका मात्र क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि अचूकरित्या झेल सोडतोय आणि चौकारांची हॅट्रिक 14 धावा दाखलकर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रदीप आपल्या वैयक्तिक षटकातील पुढचा चेंडू विशाल करता स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न चेंडू षटकार आणि 2 चौकार फलंदाज विशालने झाला एक पटवले सज्ज होते पुन्हा एकदा प्रदीप आपल्या षटकातील पुढचा चेंडू विशाल करता हा चेंडू विशाल काढला पुन्हा एकदा उंच लाफ गेंद गई बाउंड्री लाइन के पीछे चेंडू नक्कीच एक चांगली फलंदाजी आपण आता मध्ये पाहतोय अलंकार याला राईट नंबर विकेटचा मारा गोलंदाज महेश नक्कीच लॉवर फोल्डर चावल ब्लॉक हॉल मध्ये हाताळला होता आणि एक धाव नक्कीच मिळाली एक चपलता पाहायला मिळते जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे आणि आता पुन्हा एकदा महेश दुसरा चेंडू पंचांना पार होता फलंदाजांकडून यष्टांच्या वर्ण गोलंदाजी आता मात्र डान्सिंग राऊंड नाही जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय एक धाव नक्कीच मिळाली मात्र डाहुरी आताचा फलंदाज जो आहे आपण जर पाहिलं मैदानामध्ये अक्षय सुनील या ठिकाणी पाहतोय 2 षटकांचा हा पॉवर प्ले असणार आहे अलंकार खेळण्यासाठी सज्ज होतोय That's a good timing, best timing and ball go to 6. No चेंडू बीमार चेंडू त्यानंतर म्हणजे एकूण 10 चेंडू समाप्त झालेत पुन्हा एकदा महेश ओव्हर पेज डिलिव्हरी चेंडूला हॅमर केलं जातंय षटकाराच्या बाहेर जाण्यासाठी पुन्हा एकदा अजून एक षटकार लागला मेन विकेट चेंडू का आता प्रत्येक येताना दिसतात पुन्हा एकदा महेश राईट ऑन द विकेट ओव्हर डिलिव्हरी पुन्हा एक चांगला फटका दॅट्स अ बिग हिट अँड दॅट्स अ सिक्स मित्रा गोलंदाज पुन्हा एकदा नक्कीच चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी शॉट पाहिले गेला क्षेत्ररक्षक होता क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या टायमिंग राहते चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधनं 4 धावा आणि 5 षटकांचा सामना त्या कारण 18 चेंडू शिल्लक आहेत यावेळेस गडी बाद खास करून बघितलं तर आगरी सेना या ठिकाणी नायगाव या संघाला ऑन साइड ला and that is a flying stroke, that is a beautiful, that is a hand break stroke. गगन 6 धावा आणि 6 धाव्याने धावसंख्या 51 वरती धावफलक पोहोचले जाते या षटकामध्ये आतापर्यंत बघितलं आणि यावेळेस थर्ड मॅन फाईनच्या मध्ये चेंडू निघून जातोय and this is also the 4 run and wide जसा मगाशी उल्लेख केला होता पारितोषिकचा मानकरी ठरला 3ऱ्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षाचा विचार केला तर दानवीचा संघ इथे विजेता संघ ठरलेला होता यंदाच्या वर्षामध्ये बघायचा कोणता संघ विजेता संघ ठरतोय यावेळेस ऑन साइड ला पुल केला जातोय and that is a big hit for अलंकारियर फ्रॉम अलंकारियर ऑन साइड ला पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच क्षेत्र निवडलाय त्यांनी 68 वरती 68 यावेळेस बघायचंय गेंद को खेलना चाहते थे वाशी में लेकिन गेंद निकल प्रेक्षकांनी मी म्हणेन ते तो सामन्याने मी म्हणेन प्रेक्षकांना खुश केलं होतं अतिशय आणि आता हा सामना आपण बघतोय वाईटचा इशारा 70 धावा फलकावरती एक संघ त्यांना प्रेक्षकांची लाभलेली ऑन साइडच्या डोक्याच्या वरनं हॅमर द बॉल स्टॉप षटकार महत्वाचा नव्हता पण तो मी म्हणेन जो मधील एक खेळाडू मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवतोय हा चेंडू शैलीच्या बॅक मध्ये उंच लाफ मात्र लांबी ही तेवढीच लांब षटकार षटकार आहे पंच षटकार आहे झेल त्याने घेतला होता मग तो बाहेर शैलेश कडनं अप्रतिम असा खेळ होतोय अप्रतिम असा षटकार पाहायला मिळतोय हा चेंडू म्हणून एकदा सीमा पार जाईल एक जबरदस्त फटका शैलेशच्या बॅट मधला जवळ क्रिकेटला ओळखतात आणि आज मी म्हणेन आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात एकदा शैलीच्या बॅट मध्ये एक जबरदस्त फटका त्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे त्यावर एक धाव मिळेल शैलीला जे एकेरी धावली धावसंख्या एकेरीचा सामना आता वाटतोय कारण धावांचा डोंगर उभा राहिलाय 84 धावा दाखल करावं लागतात फुल टॉस आ बैल मुझे मार षटकार 6 धावा तर 3 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर आहे बघूया अलंकार अर्धशतक पूर्ण होत आहे का हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने चांगल्या पद्धतीने खेळून काढला क्षेत्ररक्षक डीप पण झेपावतो एक धाव तर मिळेल दुसऱ्या धावेकरता अलंकार झेपावण्याचा प्रयत्न करतोय मात्र थांबवतो त्याला शैलू कुठल्या प्रकारचा धावा
चांगल्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय सज्ज होत आहे हा चेंडू शैलूच्या बॅटमध्ये लाभ होतोय मात्र उंची जास्त लांबी कमी आणि झेलचितच्या स्वरूपात शैलू याच्या इनिंगला पूर्ण विराम लागला तर 42 धावा मला वाटतं त्याच झालेले आहेत तर बघायचंय यावेळेस शेवटचं षटक आणि यावेळेस घनश्याम ऑन साइडला आणि चेंडू सरळ जातोय बॅटिंग फ्रॉम बहिम आणि व्हॉट अ क्लेवर बॅट्समॅन मी म्हणेन चतुराईचा फलंदाज पाहायला मिळतोय ऑन साइडला गेंद हवा में है देखना यहाँ पर आसमानी टोला और इसी के साथ ही यहाँ पर जिस तरीके से मैं कहूंगा जेब फटी होती है और जेब में से चिल्लर गिर कर निकल जाती है वैसे ही यहाँ पर ये कैच छूटता हुआ नजर आता हुआ क्या कहेंगे आप निश्चित 8 षटकार आपण पाहतो निश्चितच या चेंडूमध्ये 2 किंवा 3 षटकार येतीलच हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला हो म्हणजे चेंडू पुन्हा चेंडू षटकार येतोय नाही खरोखर एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे पुन्हा एकदा अलंकार हा सज्ज होतोय हा चेंडू फुल टॉस चेंडू होता नो चेंडूचा इशारा चेंडू जातोय लॉंग स्टॉप आणि ठिकाणी डीप मध्ये चेंडू फेकला जातो एक धाव मात्र इथे घेतली नाही कारण अलंकार याने स्ट्राईक ही स्वतःकडे ठेवली आहे खरोखर सागर आपण बघितलं तर आपला जर थोडासा भारी पडत चाललेला आहे काय म्हणायचंय हा निश्चितच बघूया काय करतंय काय बिघडतंय या उरलेल्या 3 चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा वन साइडला आणि ते झेल सोडला फ्री हिट होता मराठी षटकामध्ये दिसत आहेत निश्चितच हा चेंडू पुन्हा एकदा वन साइडला हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र कार्पेट आहे चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतंय मिडवे ठिकाणी मात्र एकच धाव या चेंडूवरती थोडासा ओढतो झाला मात्र जुन्या आठवणी इथे ताज्या होताना पाहतोय हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे पुढे एकदा एक चेंडू सीमा पार होईल षटकार तर आतापर्यंत दांडीचा संघ आहे ज्यांनी खुल्या गटाबरोबर जे ओपनचे संघ असतात त्यांना कित्येक वेळा हरवून मोठमोठे धक्के दिले आज असा एक धक्का काही तुमच्याकडे बघायला मिळेल हा निश्चितपणे धक्का मिळेल बघायला ते आता पण मॅच मध्ये बघायला मिळेल आता काही सांगू शकत नाही धन्यवाद शुभेच्छा आहे तुम्हाला यापुढच्या सामन्याकरता ओव्हर टू कमेंट्री बॉक्स हा नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एक फलंदाज बाद झाला एकूण धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच 8 धावा धावपलकावरती लागल्यात तर एकूण 108 पल्ला जो गाठायचा आहे त्या पल्ल्यामुळे शैलू गोलंदाजी मार्कवर राटामोठा विकेटचा मारा नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं असतं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतो शैलू बॅट डिलिव्हरी चेंडूला टाइम केलं जातं डीप मिडवेटच्या डोक्याच्या मुळे चेंडू झाले सरळ मोठ्या धावसंख्येची गरज आहे पॉवर प्लेचे 2 षटकार हवेमध्ये चेंडूखाली क्षेत्ररक्षक नाही या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वतः लक्ष्मण येण्याची शक्यता प्रयत्न करतो नक्कीच प्रेक्षक वर्ग त्या सामन्यासाठी तयारीत असेल काही शंका नाहीये मात्र डावऱ्या हाताने यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मिस टाइम स्ट्रोक होतोय असतील तर लवकरात लवकर बाहेर काढा कारण चेंडू टाकून झाला आणि त्या एका चेंडूवरती गडी या ठिकाणी मिळवलेला आहे आता मात्र नक्कीच चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय नक्कीच एक निर्धाव चेंडूची समाप्ती होईल हे 2 चेंडू शैली आहे जशी मी म्हणेन व्यूहरचना आहे त्या पद्धतीने गोलंदाजी हँडलिंग करतो यावेळेस व्हॉट अ कॅच बाय अलंकार आणि ह्या विकेट आहे नक्कीच पुन्हा एकदा कपिल आता मात्र स्वतःच्या पॉलोत्रमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता पाहूया काय घडतंय मी म्हणेन डावऱ्या हाताने यावेळेस ऑस्ट्रमच्या थोडासा बाहेर चेंडू होता गोलंदाज सेट होतोय आणि गेटिंग डावऱ्या हाताने यावेळेस बघितलं चेंडूला लांब केलेलं होतं इनर एज लागली होती एज लागून चेंडू फाईन निघून जातोय 2 क्षेत्र जिथपर्यंत येत आहेत 2 धावा पूर्ण होतील मला वाटतं यस इट इज कमिंग फॉर 2 या 2 धावा येत आहेत आणि तुम्हाला जिंकण्यासाठी डावऱ्या हाताने ऑन साइडला बघायचं आहे नो लँड स्पेस मध्ये चेंडू पडलेला मग अशी आपण एक सामना बघितला खास करून महिलांचा सामना बघितला आणि नक्कीच त्या सामन्याला बघून आपण बघितलं हा असा पहिला सामना मला वाटतं आजच्या दिवसामध्ये टायच्या रूपाने पाहायला मध्ये त्यांची आठवण होती मी म्हणेन पुन्हा एकदा विनंती करतो ज्या रस्त्यावरती गाड्या ज्या आहेत सर्व गाड्या काढायच्या तिकडनं विनंती करेन पुन्हा एकदा इकडे सामना सुरू होतोय मात्र आम्हाला तिकडे लक्ष द्यावं लागतंय आयोजकांना तिकडे लक्ष केंद्रित करायला लागते मात्र विनंती करतो येणारे प्रवासी आहेत एखादा जर त्या ठिकाणी आता मात्र चेंडूकडे येतोय चेंडू खेळला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं पंचांच्या जवळ चेंडू ट्रॅव्हल होतोय एकच धाव मिळेल पुन्हा एकदा एखादा जर त्या ठिकाणी वीरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोघांचंही आगमन होणार आहे 5 मिनिटाच्या आत ते या ठिकाणी आपल्या अतिथी कक्षामध्ये येत आहेत येस केलं सर बाईक वरती मग म्हणेन बाईकची चावी कोणाच्या हातामध्ये जाते ते आपल्याला बघायचं आहे यावेळेस बघितलं तर चेंडू हवेत आणि गडी बाद आहे यावेळेस मॅच कडे वळूया यावेळेस ऑस्टम वरती चेंडू होता आणि ऑस्टम वर सरळ या ठिकाणी पुन्हा एकदा गडी बाद होते रंग आहेत आपण विविध रंग पाहतोय बघा अतिशय वेगवेगळे रंग आहेत 4-5 दिवस रंगांची नक्कीच मनोरंजन केलं जाते यस यावेळेस बघितलं तर आत येणारा चेंडू आणि मागे निघून जातोय धावा इथे बघितलं आपण 25 वरती धावसंख्या आता मात्र महत्वाचे आदरणीय प्रभाकरजी पाटील व प्रकाश घरत या दोघांच्या संयुक्त विद्यमाने 3 लाखाची ती स्पर्धा होती मात्र या चेंडू नंतर बोलतोय आता मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय जास्त धावा येणार नाहीयेत एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय मात्र एका धावती समाधान मानला जाते ती 3,33,333 ची स्पर्धा होती आपण तुम्ही कव्हर केली होती ती स्पर्धा
थोडंच बरोबर चर्चा करणार आहेत त्याच्याबद्दल. संदीप गावंडना काहीतरी म्हणायचंय. संदीप काय म्हणायचं तुला? नो डाऊट सध्या मी जे आयोजक आहेत, काही आयोजक या ठिकाणी बसलेत, त्यांना विनंती करतोय समोर काही प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना आपण बाजूला काढायचंय. प्रेक्षकांना आपण बाजूला काढा, कारण आमच्या माईकद्वारे आवाज मला तरी वाटते पोहोचत नाही. मी समालोचन केलं होतं त्या मी मैदानावर होते, कारण मला वेळ फार कमी होता. यस सागर. हा नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं पहिल्याच दिवसामध्ये बाल सुब्रमण्यम यांना पाहिलं होतं, त्यानंतर शेवटच्या दिवसापर्यंत हरीश पंडे यांना आणि संदीप गावंडे यांना विसरूच आहे. त्यांना सुद्धा मी म्हणेन टीव्ही भेटलेली होती, आपण फ्लॅट टीव्ही भेटलेली. समालोचन कंटिन्यू मध्ये गाणं ऑन वाजवलं. साइड ला चेंडू येते. प्रशांत जी की बहुत इच्छा थी की डांस होना चाहिए करके, लेकिन वेगवेगळे समालोचन ते करत, त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे आवडी निवडी आहेत मी म्हणेन ऑन साइड ला. तो इसी तरह से गेंद ऑन साइड पर जाते हुए, लेकिन इसके साथ जबकि ओवर समाप्त होने के बाद लेग बाय का इशारा होता हुआ बहुत कुछ इसमें. राईट आर्म राऊंड द विकेट जवळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला टोळवलंय. पाटील यांच्याकडे वळणार. बिल्कुल अब एक अच्छा स्ट्रोक है, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर वहां मौजूद, 1 रन पूरा किया.